नमस्कार मंडळी, जेव्हा आपण पुण्यामध्ये फिरायला निघतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वळणावरती एक नवीन इतिहास पाहायला मिळतो। तसंच आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक नवीन ठिकाणी जिथे मराठ्यांच्या पराक्रमाची आठवणी आपल्याला जिवंत पाहायला मिळतात। ही आहे महादाजी शिंदे यांची छत्री। मराठा साम्राज्यातील एक महान सरदार महादाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली ही छत्री। चला तर आपण पाहूया ही छत्री आणि या छत्रीच्या मागील इतिहास आपण थोड्याच वेळात सगळं संपूर्ण तुम्हाला मी माहिती सविस्तर सांगतो। मंडळी आता थोडक्यात सांगतो की इथं कसं यायचं। गुगल मॅप वरती जावा आणि महादाजी शिंदे छत्री वानवडी असं टाकले की तुम्हाला डायरेक्ट लोकेशन मिळेल। रस्ता अगदी सोपा आहे। कॅम्प, बिबेवाडी, हडपसर अशा भागामधून सोयीस्कर पोहोचता येते। तिथे आपले डॉगीज भाई पण आहेत, बघू शकताय भरपूर डॉगीज आहेत। ह्या काकांनी आपल्याला सांगितलं डॉगीज भाईला घ्या। डॉगीज भाई आलेले आहेत, सगळे मित्र परिवार आपला। मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला मारुतीचं मंदिर पाहायला भेटेल। मारुती रायाचं दर्शन करून आता आपण चाललोय शिंदे छत्री इथे। मंदिराच्या आत शिरल्यानंतर तुम्हाला इथे समोरच तिकीट काउंटर दिसेल। इथे 50 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत एका तिकीटचे आणि फॉरेनर गोरे लोक यांच्यासाठी 100 रुपये। वानवडी परिसरात वसलेली ही छत्री म्हणजेच मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार महादाजी शिंदे यांची स्मृती आहे। 1630 साली जन्मलेले महादाजी शिंदे हे राणूजी शिंदे यांचे पुत्र होते। पानिपतची तिसरी लढाई झाल्यानंतर जेव्हा मराठा साम्राज्य डगमगायला लागलं होतं तेव्हा उत्तरेत मराठा झेंडा पुन्हा फडकवण्याचं मोठं काम या शूर सरदारांनी केलं। या मंदिराचं नक्षीकाम, शिल्पकला आणि ऐतिहासिक वस्तुशैली यामुळे हे ठिकाण पर्यटक आणि इतिहासप्रेमी आणि त्यातल्या त्यात फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी एक खास आकर्षण आहे। छत्रीच्या आतमध्ये भगवान शिवचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथलं शांत वातावरण मनाला प्रसन्न करत होतं। – 1794 मध्ये पुण्यात त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ ही भव्य छत्री बांधण्यात आली। ही वस्तू राजस्थानी आणि मराठी शैलीत बांधलेली असून त्याचं सौंदर्य पाहून कोणाचंही मन भारावून जातं। महादाजी शिंदे यांनी दिल्लीवरचा मराठाचा प्रभाव टिकवून ठेवणे, परकीयांशी मनसुखतीगिरी करणे आणि साम्राज्याची ताकद दाखवणे हे सर्व महादाजी शिंदेंनी आपल्या बुद्धिमत्ता आणि शौर्याने साध्य केले। मला वाटतं अशा ठिकाणी आपण फक्त फोटो काढायला न येता थोडं थांबून डोळे मिटून त्या काळाचा विचार केला पाहिजे, कारण ही वस्तू आपल्याला सांगते इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ नाही तर आपल्या अभिमान आणि आजचं प्रेरणास्थान आहे। त्यामुळे माझ्यासाठी महादाजी शिंदे छत्री ही केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक जागा आहे जिथे मी इतिहासाशी संवाद साधू शकतो आणि स्वतःला पुन्हा मराठ्यांच्या वैभवाशी जोडू शकतो। तर मंडळी, हा होता आजचा व्लॉग। भेटू एका नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।